श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्येष्ठ गौरी पूजन हा एक महत्त्वाचा सण जो महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा केला जातो. यावर्षी मंगळवार 10 सप्टेंबर ते गुरुवार 12 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाईल. गौरी देवीला समर्पित असलेला हा सण 3 दिवसांचा उत्सव मराठी महिलांनी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विस्तृत विधी, उपवास आणि प्रार्थना आहे. गौरीपूजन 24 तारीख आणि वेळ ज्येष्ठ गौरी आवाहन. देवी गौरीचे आगमन मंगळवार 10 सप्टेंबर 2024. ज्येष्ठ गौरी पूजा बुधवार 11 सप्टेंबर 2024. पूजा मुहूर्त 6:05 ते 6:31 हा कालावधी असेल. ज्येष्ठ गौरी विसर्जन गुरुवार 12 सप्टेंबर 2024. ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल. 10 सप्टेंबर 24 रोजी रात्री 8:04 ज्येष्ठ नक्षत्र समाप्त होईल. 9:22 सप्टेंबरला 12 सप्टेंबर रोजी रात्री ज्येष्ठ गौरी आवाहनाचे महत्त्व. हिंदू धर्मात विशेषतः मराठी स्त्रिया अपार भक्तिभावाने हा सण पाळतात. गौरी मूर्तीच्या आगमनाने विधी सुरू होतात. त्यानंतर उपवास आणि प्रार्थना केली जाते. अनुराधा नक्षत्र अंतर्गत उपवास पाळला जातो, जो 2024 मध्ये 10 सप्टेंबर रोजी येतो. हा सण वैवाहिक सौंदर्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात, तर अविवाहित स्त्रिया चांगल्या जुळणीसाठी आशीर्वाद घेतात. हा उत्सव 3 दिवसांचा असतो, ज्यांची सुरुवात गौरी मूर्ती घरोघरी आणण्यापासून होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्य पूजा होते आणि तिसऱ्या दिवशी मूर्तीचे विसर्जन होते. ज्येष्ठ गौरी 2024 साठी पूजाविधी. तयारी. महिला लवकर उठतात, आंघोळ करतात आणि पारंपरिक पोशाखात तयार होतात. घराची संपूर्ण साफसफाई केली जाते. फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते आणि प्रवेशद्वारावर रांगोळी आणि देवी गौरीच्या पाऊलखुणांनी सजवले जाते. मूर्ती आणणे. घरातील पुरुष मंडळी गौरी देवीची मूर्ती घरी आणतात. मूर्ती लाकडी फळीवर ठेवली जाते. सोबत पाण्याने भरलेला कलश आणि वर नारळ ठेवलेला असतो. त्यानंतर मूर्तीला दागिने आणि शृंगाराच्या पारंपरिक वस्तूंनी सजवले जाते. पूजाविधी. स्त्रिया गौरी देवीची प्रार्थना करतात. भोग, प्रसाद, हंगामी फळे आणि इतर नैवेद्य देतात. हिरव्या बांगड्या आणि साड्या परिधान केल्या जातात, कारण या मराठी परंपरेत अत्यंत शुभ मानले जातात. विसर्जन. तिसऱ्या दिवशी देवी गौरीची मूर्ती जवळच्या जलकुंभात विसर्जित करण्यासाठी नेली जाते. ती कैलास पर्वतावर परतण्याचे प्रतीक आहे. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.